सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छानशी पोस्ट माझ्याकडे आली आहे श्रद्धा धनेश यांच्याकडून, तर ती वाचून दाखवते. नाव आहे गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू असं म्हणणं खूप साधी आणि सोपं आहे. कधीकधी खूपदा आपण असहाय्य ठरतो काही सिच्युएशन्समध्ये. जसं की कुणी आजारी असतं, आपण काहीच करू शकत नसतो, पण आतून मात्र अगदी खूप काहीतरी करावंसं असं वाटत असतं. हे मी एक उदाहरण दिलं आहे, पण अशी असहाय्यता तुम्ही अनेक प्रकारे अनुभवत असाल अनेक ठिकाणी, जिथे तुम्हाला स्वतःची लिमिट कळते. फार काही करता येण्यासारखं नसतं. अशा वेळी काय करायचं? तर मनातल्या मनात त्या परिस्थितीमधील व्यक्तीला म्हणावं, गॉड ब्लेस यू. असं म्हटल्यानं खूप काही होऊ शकतं. हा एक प्रकारे दुवा आहे. चांगली व्हायब्रेशन्स कोणाला तरी तुम्ही पाठवताय त्याचा. त्यामुळे तुम्हालाही एक प्रकारे मनःशांती मिळते की मी काहीतरी चांगलं केलं, आणि बाकी मनापासून दिलेला दुवा आणि भावना त्या व्यक्तीपर्यंत पोचतात नक्की. त्या व्यक्तीला नक्कीच याचा फायदाच होतो. शिवाय आपल्या मनातली असहाय्यता कमी व्हायला मदत मिळते, मन शांत होतं. गॉड ब्लेस यू या शब्दांना खूप अर्थ आहे. त्यात पॉवर आहे, चांगलं चिंतन आहे. कधी स्वतःलाच काही त्रास होत असेल, तब्येत ठीक नसेल, तर त्यावेळीही मी हा मंत्र म्हणतो. हो, हा मंत्रच आहे एक प्रकारचा, कारण नेहमी वापरतो स्वतःसाठी आणि इतर सगळ्यांना दुवा म्हणून पाठवत राहतो आपण. त्यातून कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात एक समाधान उरतं. सगळ्यात महत्त्वाचं, कोणासाठी काही करायची मनातली इच्छा पूर्ण होते. मला हा मंत्र गवसला, खूप उपयोग होतो आहे म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. गॉड ब्लेस यू. देव तुमचं भलं करू. खरंच असा मंत्र आपल्या मराठीमध्ये, संस्कृतमध्ये पण असं बऱ्याचदा म्हटलं जातं की आपण दुसऱ्यांच्याबद्दल नेहमी चांगलं चिंतावं, चांगलं बोलावं. तसंच आहे हे. आपण आपले जे पॉझिटिव्ह विचार्स असतात ना, ते आपण त्या व्यक्तीपर्यंत पोचवत असतो असं मला वाटतं या शब्दांच्याद्वारे. गॉड ब्लेस यू. तर मी पण तुम्हा सगळ्यांना म्हणते, गॉड ब्लेस यू ऑल. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा पोस्टसह. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.